पार्टी लेके जूता लेके चप्पल लेके तंजा लेके चार सवाल बोलना पड़ेगा। चार सवाल अरे हम सब त्यांनी हातावरती केलेले त्यांना संचालक नाही का धन्यवाद। आपण दिलेलं सहकार्य अमोलाचं आहे। या कार्यक्रमाची या ठिकाणी आपण ज्या आमदार प्रतिनिधींच्या माध्यमातून आलात, सदस्यांच्या माध्यमातून आलात, संघटनेच्या माध्यमातून आलात, त्यांचे सोबत असेल ना अशी अपेक्षा करतो। 2 दिवसानंतर संचाचं वाटप सुरू होणार आहे। जे जे आमदार प्रतिनिधी आहेत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, आमच्या हमखास मैदानपासून त्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या सर्व कामगार संघटनेच्या सर्व प्रतिनिधी अध्यक्षांनी मिळून जो हा मोर्चा इथं काढलेला आहे, आमच्या प्रमुख मागण्या या होत्या की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संचाचे वाटप जे चालू आहे त्याचे प्रत्येक ठिकाणी कॅम्प चालू आहे, परंतु आपल्या छत्रपती संभाजीनगर, आपल्या औरंगाबाद या ठिकाणी हे कॅम्प जाणूनबुजून बंद करण्यात आलेले आहे। 11 सप्टेंबर 2024 पासून या कामगार उपायुक्त कार्यालयाने इथले कोणाच्याही वरून लेखी आदेश नसताना, सचिवाचे नाही, कामगार मंत्रीचे नाही, वरून कोणतेही आदेश नसताना त्यांनी अचानकपणे मनमानी कारभार करून हे कॅम्प सर्व बंद केलेले आहे व काही अर्ध्या रात्री काही मोजक्या ठिकाणी हे कॅम्प चालू असतात। व दुसरी आमची त्वरित ही मागणी आहे की त्वरित, कारण की 10-1 दिवसामध्ये आता आचारसंहिता लागणार आहे, तर बाकीच्या या कामगारांनी जायचं कुठं? आज तुम्ही बघितलं असाल आमच्या मायमाऊली गावातून पायी अनोळी पायाने इथं चालत आलेलं आहे, फक्त त्यांच्या न्याय मागण्यासाठी ते इथं आलेलं आहे। तर लवकरात लवकर या 2 दिवसामध्ये आमच्या त्या मागण्या मंजूर करा म्हणून आम्ही उपजिल्हाधिकारी यांना भेटलो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्वरित आम्ही त्याच्यावर एक पत्र काढून आम्ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व अध्यक्षासोबत आम्ही बैठक घडवून आणू व याचा मार्ग काढू। कारण आमच्या मागण्या त्याच आहे की पटकन त्वरित बायोमेट्रिक कॅम्प चालू करण्यात यावा व या 8-10 दिवसामध्ये जे स्कॉलरशिपचा जो विषय आहे की दररोज फक्त 250चा लॉट हा अर्ज करताना येतो, तर आमची विनंती होती की 10 दिवसाच्या याच्यामध्ये हजारोची डेली 1 दिवसामध्ये त्याची लॉट घेण्यात यावा। त्याच्यावर बी आम्हाला उपजिल्हाधिकारी साहेबांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला। आजच्या संहितेच्यामध्ये त्वरित ते आम्हाला 2 दिवसामध्ये बैठक घेऊन या निर्णय मार्गी लावणार आहे। यासाठी आमच्या सर्व संघटनेचे अध्यक्ष सर्वांनी इथं मेहनत केली, सर्वांनी आपल्या मनाने प्रयत्न करून इथपर्यंत आला, तर सर्वांचे मी आभार मानतो व आजचा कार्यक्रम चांगला झाला असं नाही। प्रेम भाऊ, महासंघामध्ये किती संघटना आहे आणि जर शासनाने तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुमची पुढची भूमिका काय राहणार? दादा, आमचं तुम्हाला पहिले सुरुवातीला सांगितलं की सर्व कामगार संघटना मिळून हा मोर्चा आहे। आपल्याला माहीत नसेल, काल आम्ही मोजून आमच्या काहीतरी 70च्या आसपास काही संघटना होतात, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज जेव्हा आम्ही सकाळी तिथं आलो तर अजून बऱ्याच अपक्षाच्या संघटना, अनेक संघटना आम्हाला इथं जॉईन झाल्या, त्यांनी पाठिंबा जाहीर केला। आमचा फक्त एकच उद्देश आहे की ह्या आमच्या बांधकाम कामगारांचे, नोंदीत बांधकाम कामगार आहे, यांना न्याय देण्यात यावा, फक्त आमचा एवढाच। जो जवाब 2 महामोर्चा जो नियोजन केलं होतं, या नियोजनाचं सर्व आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील, मराठवाड्यातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन त्याचं नियोजन होतं, परंतु जे बांधकाम कामगार आहे त्यांचे जे प्रलंबित प्रश्न होते, जसे KYC बंद करण्यात आलेला आहे 11 सप्टेंबर 2024 पासून कामगार उपायुक्ताने KYC पूर्णपणे बंद केला आहे, परंतु शासनाने वरून कोणताही निर्णय दिला नाही, कोणत्याही सूचना दिली नाही किंवा कोणतंही पत्रक काढलं नाही, तरी यांनी यांच्या मर्जीप्रमाणे KYC घेणं बंद केलेलं आहे। आमची प्रमुख मागण्या त्याच होत्यात आज ज्या मोर्चामध्ये होत्या की त्वरित, कारण 10-15 दिवसामध्ये आता आचारसंहिता लागणार आहे। आचारसंहिता लागल्यावर कोणत्याही लाभ वाटप होत नसतो, तर त्या कारणाने या 2 दिवसामध्ये यांनी KYC घेणं चालू करावे, जेणेकरून प्रत्येक कामगाराला त्याचा न्याय मिळेल व स्कॉलरशिपच्या ज्या 250 जे लॉट असतो, कारण की 8 दिवसामध्ये 250नी खूप कामगार वेटिंगला आहे, तर आमची इच्छा होती की दररोजच्या 1000 स्कॉलरशिपचा लॉट घेतला जावा, अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी उपायुक्त जिल्हाधिकारी त्यांना भेटलो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं
की उद्या आम्ही कामगार उपायुक्तांना पत्र पाठवतो आणि तुमची या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यासमोर मिटिंग लावतो. पण सांगायचं तुम्हाला महत्त्वाचं हे की आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष आमचे भीमशक्तीचे जे सध्या विद्यमान खासदार आहे माननीय चंद्रकांत हांडोळे साहेब यांनीसुद्धा सचिवाला व इथल्या कामगार उपायुक्ताला जे पत्र दिलं होतं की सर्व ठिकाणी गोडाऊन चालू करण्यात यावे. तर या कामगार उपायुक्तांनी अजूनही गोडाऊन ओपन केलं नाही. याच्या मागं नेमकी यांचा उद्देश काय आहे? गोडाऊन का ओपन करत नाही? यांना फक्त काही प्रत्येक म्हणजे काही BJP सरकारचेच काही आमदार खासदारांचेच यांना कामं करायचे आहे का? या मागचा हा खूप मोठा हेतू आहे. कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना या कामगाराचा या जसा लाडकी बहीण म्हणून उपयोग करताय तसंच या कामगाराचा सुद्धा ते उपयोग घेण्याचा प्रयत्न करताय. तरी पण आमच्या हांडोळे साहेबांनी सचिवाला बोलून गोडाऊन ओपन करण्याचं सांगितलेलं आहे आणि यांनी अगर 2 दिवसामध्ये गोडाऊन ओपन नाही केलं तर आम्ही सर्व संघटनेचे पुन्हा एकदा या तीव्र आंदोलन आम्ही करू. आणि रविवारी जे मुख्यमंत्री साहेब येत आहे एकनाथराव शिंदे साहेब, तर माननीय एकनाथराव शिंदे साहेब अगर त्यांनी आमचं याच्यावर निवारण दिलं नाही तर आम्ही 100% त्यांचा त्या ठिकाणी निषेध करणार आहोत. भाऊ, KYC बंद करण्याचं नेमकं काय कारण असावं? आम्ही ज्यावेळेस KYC बंद का केली हा प्रश्न जेव्हा कामगार उपायुक्ताला विचारतोय किंवा सहाय्यक बोरसे साहेब त्यांना विचारतोय, त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वरून निर्देश आलेले आहे की KYC वरून बंद आहे. ते आमचा निर्णय नाही. माझ्या माहितीप्रमाणे मी वर मुंबईला विचारलेलं आहे, असा कोणताही आदेश आलेला नाही आहे किंवा त्यांनी कोणतंही पत्र टाकलं नाही. साक्षात ते सर्व खोटं बोलत आहे. आता याच्या मागं त्यांचं काय षडयंत्र आहे हे मी नाही सांगू. याच्यामध्ये काही स्थानिक नेत्यांचं काही हातभार आहे का त्यांना? याच्यामध्ये असू शकतो, कारण की येणारे विधानसभा आहे, यांना बाकीचे कामगार जनरल कामगार त्यांना त्यांच्याशी घेणं ते नाही, पण ज्याच्या त्याच्या मतदारसंघातले काही लोकांना त्यांना काही लाभ मिळवून द्यायचा आहे असं याच्यातला हा गैरप्रकार चालू आहे. सध्या सत्ताधारी आमदाराकडेच कामगारांच्या पेट्या जाते, याच्याविषयी काय? अहो, सत्ता आहे म्हणून फक्त माझं म्हणायचा उद्देश काय आहे, ते सर्व कामगारांचे ते प्रतिनिधी आहे ना, का सिलेक्टेड त्यांच्या मतदारसंघाचेच प्रतिनिधी नाही आहेत ते. तर त्यांनी सर्व कामगारांसाठी आवाज उचलायला पाहिजे, परंतु त्यांच्या मतदारसंघातल्याच काही लोकांच्या मर्जीपोट याच्यासाठी ते फक्त हे करताय. हे चुकीचं, साफ चुकीचं आहे. सर्वांना न्याय समान मिळाला पाहिजे.